मी रेवडी गावचा सरपंच नंदराज मोरे। आज आम्ही या ठिकाणी कुठल्याही समाजावर अन्याय करण्यासाठी किंवा कुणाला चुकीचं द्वेष देण्यासाठी आलेलो नाही। रेवडी गावामध्ये गेली बरेच दिवस कित्येक वर्ष पारधी या लोकांचा खूप भयंकर त्रास होतोय। त्यासाठी आज आम्ही रेवडी ग्रामस्थ सगळे या ठिकाणी जिल्हाधिकारी सातारा येथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तरी कलेक्टर साहेबांना आमची मुख्य मागणी अशी आहे की पारधी कुटुंबाचं तुम्ही लवकरात लवकर पुनर्वसन करावे ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यांनी केलेले जे खोटे गुन्हे दाखल आहेत त्याची शहानिशा करून लवकरात लवकर आमच्या गावाला न्याय द्या अशी आमची प्रमुख मागणी आहे। रेवडी गावचा ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी मी आलेलो कलेक्टर साहेबांना मी निवेदन द्यायला आलेलो आहे। आजचा निवेदनाचा आमचा विषय असा होता की रेवडी गावामध्ये पारधी कुटुंबियांकडून समाजाकडून जो आमच्या लोकांना ग्रामस्थांना त्रास होतोय त्याबद्दल आम्ही निवेदन द्यायला इथे आलेलो आहे। या ठिकाणी रेवडी गावामध्ये पारधी समाजाचे 70 ते 80 लोक आमच्या गावामध्ये बेकायदेशीर राहत आहेत। त्यांचा त्रास एवढा होत आहे की गावातील मोटरी चोरून नेणे, शेतमालाचं नुकसान करणे, शेतमालाची चोरी करणे, परत जाणाऱ्या येणाऱ्या मुलींना त्रास देणे, छेडछाड करणे। आमच्या इथलं रेवडी गावातलं जे उपकेंद्र आहे उपकेंद्रामध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना धमकावणे, लोकांना त्रास देणे, अशा प्रकारचे त्रास हे पारधी समाजाकडून आमच्या लोकांना होत आहे। त्यानंतर पारधी समाजाने आमच्या गावचे जे सरपंच आहेत नंदराज मोरे यांच्यावरती खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यासोबत 4 ते 5 लोकांवरती दाखल केलेला आहे। पारधी समाजाकडून असं आम्हाला समजलं की बाबा ती ॲट्रॉसिटीची केस जर माघारी घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला गावठाणामध्ये घरकुल मंजूर करून द्या, तर मी तुमच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा माघारी मी घेईल। आता आम्ही कलेक्टर साहेबांना सगळा विषय आमचा सांगितलेला आहे। त्यांचं पुनर्वसन इतरत्र दुसऱ्या गावामध्ये करावं आणि आम्हाला यातून मुक्त करावं अशी आमची आता मी हे केलेली आहे, मागणी केलेली आहे।